हाय अँड हॅलो गाईस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की कसे वारकरी सासवड ते जेजुरी आले. मग आम्ही आज चाललो आहे पालखीचे दर्शन करायला. हे आहेत माझ्या आत्याचे मुलं नयन, आदित्य आणि त्यांचा फ्रेंड राकेश. आज जेजुरीमध्ये भरपूर ड्रोन उडत होते. तुम्ही बघू शकता, प्रचंड ड्रोन होते आणि बिल्डिंग्स पण बघा ना, बिल्डिंग्सवर किती सगळे माणसं उभे आहेत पालखीचं दर्शन घेण्यासाठी. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो थोडं पुढे जाऊन बघतोय तर काय प्रचंड गर्दीमध्ये तर आम्हाला थांबण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. आणि असं प्रचंड गर्दीमध्ये भरपूर लोक होते. अशा गर्दीमध्ये व्हिडिओ काढणं पण भरपूर कठीण झालेलं. ऑडियन्सच जास्त आणि पालखी खूप कमी दिसत होती.
आत्ता श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा रथ कडेपठारच्या रस्त्याला निघालेला आहे. तिथे मोठे ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवर ती पालखी थांबते. मग तिथे सर्व जेजुरीचे लोक दर्शनासाठी जातात. मग तिथे गेल्यावर आम्ही बघतोय तर काय, वारकऱ्यांसाठी भरपूर टेंट वगैरे लावलेले आणि गर्दी तुम्ही बघा. आत्ता हा जो ग्रीन कलरचा टेंट आहे त्याच्यामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आहेत. मग आम्ही थोड्या वेळाने आता दर्शन घ्यायला जातो आणि तिथे पोलीस लोक पण खूप ओरडत होते, सर्वांनी लाईनमध्ये जावा बघा तुम्ही. आणि आत्ता ह्या ग्रीन कलरच्या टेंटमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पादुका ठेवलेले आहेत. दर्शनासाठी तर भरपूर गर्दी होती. मग आत्याने आणि मी प्लॅन केला की आत्ता नाही, संध्याकाळी येऊ दर्शनासाठी. मग आम्हालासुद्धा फोटो काढायचे होते. मग तिथल्या आम्ही एका पोलिसांना आमचा मोबाईल दिला आणि त्यांनी आम्हाला फोटो काढून दिले. तुम्ही पण दर्शन घ्या पादुकांचं. खूप छान वाटलं दर्शन घेतल्यानंतर. त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. म्हटलं आत्ता तर काय दर्शन होणार नाही, रात्री थोड्या वेळाने येऊ, तेव्हा दर्शन एकदम छान होईल. मग आम्हाला रस्त्यात जाताना भरपूर पुस्तकं भेटले. मग मी हर्षूसाठी एक अल्फाबेट्स नावाचं पुस्तक घेतलं. त्याच्यामध्ये A to Z हे सर्व ॲनिमेशन थ्रू समजवलेलं. मला माहिती हर्षू तर आता खूप लहान आहे ह्याच्यासाठी, पण ती हे चित्र बघून ओळखू तर शकते ना कुठली गोष्ट काय. ते म्हणतात ना, एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर लाईफ. आणि मला ही गोष्ट माहिती आहे, हर्षू ह्या सर्व गोष्टींसाठी भरपूर लहान आहे, पण तिला हळूहळू शिक्षणाबद्दल थोडी थोडी ओळख करून देणे हे माझं कर्तव्य आहे. मग त्याच्यामध्ये छोटे छोटे कलर्स, मुळाक्षरे हे सर्व गोष्टींची माहिती होती. ही बुक मला फक्त 45 रुपीजला पडली, पण ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी ज्या हर्षूला समजू शकतील त्या सर्व आहेत. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. पुढचा व्लॉग शॉपिंगचा आहे. आजचा व्लॉग आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.